शरीरातील घाण बाहेर काढा या 5 घरगुती पेयापैकी कुठलंही एक पेय आठवड्यातून एक वेळेस घ्या. मंडळी, आपलं शरीर हे एक प्रकारचं यंत्रच आहे आणि या यंत्राची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तेव्हा पचन इंद्रिय त्याचं वेगवेगळ्या इंधनामध्ये रूपांतरण करतं, जसं की प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन, वेगवेगळ्या प्रकारची खनिजं. परंतु राहिलेला सर्व भाग हा शौचा वाटे शरीराच्या बाहेर टाकला जातो, परंतु सगळेच पदार्थ शौचा वाटे बाहेर येत नाहीत. शरीराला घातक असणारे काही पदार्थ शरीरात तसेच राहतात. या पदार्थांची आपल्या शरीररूपी यंत्रातून सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. त्यासाठी हे 5 नैसर्गिक पेय शरीर तुमचं आतून साफ करण्यासाठी अत्यंत चांगले आहेत, ज्यामुळे तुम्ही ऊर्जायुक्त आणि तुमचं शरीर ताजतवानं राहतं. 1. हळदीचं दूध. हळदीचं दूध हे उत्तम डिटॉक्स पदार्थ आहे. 1 ग्लास दुधामध्ये काळी मिरी, लवंग, 1 चमचा हळद टाकून आठवड्यातून 1 वेळा पिल्यास अन्ननलिकेतील घाण साफ होते. त्याचबरोबर तुमची प्रतिकारशक्ती वाढून तुमच्या त्वचेची कांती देखील सुधारते. असं हे हळदीचं दूध घ्या. याच हळदीच्या दुधात 1 चमचा मध टाकून घेतल्यास याची परिणामकता अजूनच मजबूत होते आणि तुम्ही कुठल्याही संसर्गजन्य आजारापासून तुमचा यातून बचाव होतो. त्यामुळे आठवड्यातून 3 वेळा सुद्धा घेण्यास हरकत नाही. 2. लिंबू आणि आले पेय. 1 ग्लास पाण्यात अर्धे लिंबू पिळून घ्या. त्यात 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून टाका आणि हे मिश्रण चांगले उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर हे घोट प्या. हे देखील पेय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस घेऊ शकता. असे पेय घेतल्यानं तुमच्या अनावश्यक ज्या घटक आहेत ते मूत्रावाटे तुमच्या लघवी वाटे बाहेर पडतात. तुमचं शरीर डिटॉक्स होतं. तुम्ही एक प्रकारे फ्रेशनेस अनुभवता आणि तुमचा दिवस देखील अत्यंत चांगला जातो. 3 आहे बीट पेय. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठी बीट हे देखील अत्यंत चांगलं मानलं गेलेलं आहे. अर्धा ग्लास पाण्यामध्ये 3-4 बीटचे तुकडे टाकून त्यात थोडं सैंधव मीठ टाका व हे व्यवस्थित उकळून प्या. हे ड्रिंक एकदम न पिता घोट जर पिलं तर याचा तुम्हाला अत्यंत चांगला फायदा होईल. हे देखील आठवड्यातून 1 वेळेस घ्या. 4 आहे दालचिनी पेय. दालचिनीचा छोटासा तुकडा बारीक करून घ्या. पावडर बनवा. 1 ग्लास पाण्यामध्ये काळी मिरी व हा बारीक केलेला दालचिनीचा तुकडा टाकून त्यात 1 चमचा मध मिसळा. हे पेय आठवड्यातून फक्त 1 वेळेस घ्या. याने देखील तुमचं शरीर डिटॉक्स होतं. याने शरीरातील सगळी घाण निघून जाते. परंतु लक्षात घ्या, आठवड्यातून फक्त आणि फक्त 1 वेळेसच आपल्याला हा प्रयोग करायचा आहे, कारण दालचिनी आणि काळी मिरी हे उष्ण असतात आणि उष्णतेचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून फक्त 1 वेळेस आठवड्यातून घ्या. आता 5वं आहे ग्रीन टी. तुमचा जो रोजचा चहा आहे, हा चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी प्यायला सुरू करा. जर तुमच्या शरीरात कुठलाही हानिकारक पदार्थ तुम्हाला ठेवायचा नसेल तर रोज तुमच्या नेहमीच्या चहापेक्षा ग्रीन टी प्यायला सुरू करा. ग्रीन टीचे खूप सारे फायदे आहेत. तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तुमचं व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो. तर मंडळी, हे नैसर्गिक कुठलाही साईड इफेक्ट नसलेली 5 पेय प्यायला सुरू करा. तुमचं शरीर नेहमी आरोग्यदायी राहील. तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज देखील याने वाढणार आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा, फॉलो करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.